असू द्या काढा, न्या तुम्ही न्या. गाईज हे रोजचंच आहे बरं का, परंतु आज जरा जास्तच होतं त्यामुळे मला राहवलं नाही, म्हणून मी गाडी थांबवली, व्हिडिओ केला आणि जस्ट म्हणलं आता जिथं गावल त्याला जाब विचारायचं, म्हणून गाडी स्पीडनं घेतली तर रस्त्याला ट्रक अडवला लागला. कारण की रस्त्यावर सगळी पाडा आणलाय राव तुम्ही. तर या ट्रकावरती मालक नव्हते पण ड्रायव्हर होते, काका होते. NH04 DS 7051 मालक. जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या ऊसतोडी कामगारांना जरा समजून सांगा आणि असा ऊस पुन्हा भरू नका. त्यावेळेस आम्ही होतो म्हणून तिथे थांबलो आणि ऊस आवळून दिला व्यवस्थितपणे, परंतु त्या बाबांचं वय बघा आणि पुन्हा असं काही करू नका. गाईज या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही तर हा जो रस्त्यावरती आता जो तुम्ही बघितला पडलेला ऊस, याची चुकी कुणाची आहे तुम्हाला वाटेल तर ते शेतकऱ्याची आहे, टोळीवाल्यांची आहे का ड्रायव्हरची आहे, हे कुणाची चूक वाटते. तर ह्याच्यामध्ये मी सांगतो ह्याच्यामध्ये तिघांचीही चूक आहे. आता तुम्ही म्हणाल तिघांची कशी काय चूक, तर ज्या वेळेस मालक शेतामध्ये असतो ऊस बरोबर भरलाय का, तर ऊस तोडी कामगारांची चूक ह्याच्यामध्ये काय आहे, तर ज्या वेळेस आपण ट्रक किंवा एखाद्या ट्रॉली भरून देतो त्यावेळेस ती कशी आवळी जास्त गेली पाहिजे, व्यवस्थित चापून चुपून बसली पाहिजे की जेणेकरून आपल्याला लॉंग डिस्टन्सवरती आपल्याला ही गाडी चालवायची. तर त्याच्यानंतर तर आपल्याला जर मध्ये आधी पडलं तर तो एकटा ड्रायव्हर काय करणार आहे. म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये ऊस तोडीवाल्यांचं सगळ्यात जास्त 75% म्हणजे 60 ते 65% चुकी ही ऊस तोडी कामगारांची आहे की ज्यांनी तो ट्रक आवळला नव्हता नीट व्यवस्थित. पूर्णपणे मी अक्षरशः मी आमच्या हातानं ह्या आवळा 5-6 जणांनी 1-2 करून रस्त्यावरती हायवली. आता त्या बाबांचं वय किती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, त्या बाबांचं वय किती, त्या बाबांना शक्य होत होतं का, सगळं नव्हतं शक्य सगळं, तरी पण त्या बाबांना आम्ही मदत केली रस्त्यावर, कारण की सगळ्या रस्त्यानंच ऊस चालत आला माहिती. चुकी त्या मालकाची, चुकी त्या ऊसतोडी कामगारांची, चुकी त्या ड्रायव्हरची पण नाही. आता ड्रायव्हरची काम म्हणाल चुकी, तर ड्रायव्हरनं ज्यावेळेस आपली गाडी व्यवस्थित चापून चुपून भरली, जर ती लॉंग डिस्टन्सवर जाणारी गाडी आहे तर नाही आपण माल व्यवस्थित भरला तर तो असाच कुठेतरी सांगणार आहे. तर विषय असा झाला की इन्व्हर्टरचं कनेक्शन आहेत ना, परंतु काय झाला विषय बघा, डायरेक्ट जळलंच. पहिल्यांदा आम्ही असं 2 एक चौरंगा येतात पाट आहे असं पट्ट वाढायचं 5 तांब्यावरती पट्ट अंगठ्यानं अंगठ्यानं बोटानं ही बोट वापरायचं, पण त्या बोटानं जमत नाही, अंगठ्यानं लावलं तरी चालतं. ठीक आहे. ऍक्सिडेंट झाल्यापासून ना म्हणजे हळदी कुंकवाचं का? हा हळदी कुंकवाचं. ठीक आहे. असं ठेवायचं 5 पालवी अशा घालायच्या. 5 पालवी. ओके. असं मांडायचं झालं. जरा देवघर जरा बदलायचं आमचं, जरा आता सध्या साधं आहे सगळं, सो थोडं काही दिवसानंतर बदलणार आहे. तर आय होप की मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल, कारण की सेटअपच बसणं झालाय आणि जो माझा ट्रायपॉड आहे तो पण तुटला आहे. सो सध्या तंगी चालू आहे. सो ऍडजस्ट करून घ्या व्हिडिओच्या क्लॅरिटीला, आवाजाला आणि सगळ्याच गोष्टीला. मीही ऍडजस्टमेंट करतोय, तुम्ही थोडीशी ऍडजस्टमेंट करून घ्या. सो फ्रेश झालोय, फ्रेश होऊन आता कुठे निघालोय तर आता सध्या वाजल्या जवळजवळ 7:30-8 वाजले आणि आज आहे गुरुवार 11/12/2025. आज आहे तिसरा गुरुवार कशाचा, मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की साधारणतः मला वाटतंय हे 7 ते 8 वर्षानंतर माझ्याकडे गोष्ट आलेली आहे. आता कोणती गोष्ट, तर ज्यावेळेस बहिणी होत्या त्यावेळेस गुरुवारचं व्रत असायचं, आईचं पण असायचं, ज्यावेळेस मी इथं होतो डिप्लोमाला असायचो. परंतु आता कसं झालं त्याच्यानंतर की मी BS ऍग्रीला गेलो आणि BS ऍग्रीला गेल्यानंतर लातूरला असल्यामुळे 3-4 वर्ष काय मी इथं वाचायला वगैरे नसायचो नाही का, की जर व्रत केलंय आणि वाचलं नाही पुस्तक तर मग कसं. सो माझं असं म्हणणं आहे की नाही का, की तुमची मनोभावी सेवा असेल तर तुम्हाला काय कोणता श्लोक यावाच किंवा कोणता असं मोठं सगळं तुम्हाला बोलता यावं, संस्कृत भाषा यावी की नाही, अशा सगळ्या गोष्टी समजलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे असं असण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की नाही का, तुमची मनोभावी सेवा असेल, भक्ती असेल, निस्वार्थ प्रेम असेल देवावरती, तर मला वाटतंय की त्याला कोणत्याही श्लोक किंवा असं काय नावच लागेल असं नाही. असं म्हणजे माझं म्हणणं वैयक्तिक. 2 वर्ष जरा बंद केलेलं आहे ना नाही का, जे मार्गशीर्षचे गुरुवार आहेत म्हणजे गुरुवार करायची, परंतु व्रत मांडणे वगैरे जे असते लक्ष्मीचा ते बंद केलेलं. परंतु मी आईला म्हणलं ह्या वर्षी की तू चालू ठेव. गेले 2 गुरुवार यश न वाचलेलं पुस्तक ह्या 3ऱ्या गुरुवारचं माझ्याकडे आलं, पुढच्या गुरुवारचं हे माझ्याकडेच आहे.
सो मी खुशनशीब समजेन की पुन्हा ही गोष्ट माझ्या हातूनच होते. बहिणींचे लग्न झाल्यापासून संकष्टी चतुर्थी वगैरे सगळ्या बंद झालेल्या आहेत, कारण की बहिणी असायच्या त्यावेळेस नाही का चंद्रोदय होस्तोपर्यंत थांबायचे आणि ते मोदक वगैरे मला खायला भेटायचे. सो आता बहिणींचे लग्न झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यात. आजचा मेन गोष्ट सांगतो मी तुला, जास्त बडबडत करत नाही मी बसत. आणि आज आहे ते लक्ष्मी देवीचं व्रत, आणि आज आहे त्याची मांडणी वगैरे केलेली आहे आईनं. आणि आई गेली ती आहे लासोरण्याला. आता लासोरण्याला का गेली तर उद्या आहे सवासणी लासोरण्यामध्ये बहिणीच्या. 2 नंबर माझी बहीण आहे लासोरण्यामध्ये, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पुस्तक वाचतो तुम्ही, चला माझ्याबरोबर. कसं आहे, गरिबाच्या घरचं आहे आणि साधीच पूजा आहे, अशी काही मोठी भव्य दिवे नाही. परंतु हा भक्तिभाव मात्र खूप श्रीमंत मागणी करतो. दूध ठेवलंय, गॅस लावलाय, आता जातो तुम्ही वाचायला. सर्वांनी देवीला वंदन करावं, त्याचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करा. निवड दाखवतो पहिला. देवी माते तुळशीपैकी वेळा ज्यावेळेस पण मी निवेद दाखवेन त्यावेळेस ह्या लक्ष्मी आमच्या दरवेळेस मी दाखवतच असतो निवेद. मग कोणताही का सण असा ना, ह्या तिघींना तर मी दाखवतो. आता रानात गेलो असतो, परंतु रानात गुरु असल्याने रस्ता नसल्यामुळे मी तिथे निवेद दाखवायला जात नाही. परंतु दिवसा जर असं तर मी गेलो असतो. जेवण वगैरे झालंय माझं मस्तपैकी, आणि तुमचंही आय होप झालं असेल व्यवस्थित सगळं. थंडी लय वाढली भावांनो. सो आता स्ट्रीमिंग करतो मी आणि भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये. सो आजच्यासाठी एवढंच. तुमचाही गुरुवार होता, तुमचा गुरुवार कसा गेला नक्की सांगा मला. आणि हो, लक्ष्मी व्रताबाबतीत जर काय आणखी मला सजेशन असतील नाही का, देवीच्या पूजनाच्या बाबतीत कसं असावं कसं नसावं, तर मला इंस्टाग्रामला नक्की DM वगैरे करा, ज्यांना कुणाला माहित असेल ते. लेडीज स्पेशल सांगतो मी. सो भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की.